मी आत्ता जे काही तुमच्या समोर आहे, ते बाहेरचं मोटिव्हेशन पाहून किंवा बाहेरची सगळ्यांचे एक-एक अनुभव पाहून माझ्यामध्ये ग्रोथ झाली असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. कारण हे जे मोटिव्हेशन भेटलं ना, मी काय केलं स्वतःकडे पाहायला चालू केलं. जे काही चुका होत असतील, काही मिस्टेक होत असेल, मला कोणत्या गोष्टीविषयी लेट होत असेल, त्यावेळेस मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, त्यावेळेस मी स्वतःमध्ये पाहत गेले, स्वतःमध्ये पाहत गेले. त्याच्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे ना, तो खास होत गेला. मी 3 पॉइंटला खूप महत्त्व दिलं आणि त्याच्यानंतर लाईफ चेंज. सगळ्यात अगोदर जे काही होईल किंवा माझ्याकडून काही चूक होईल किंवा समोरच्याकडून चूक झाली, तर त्यावेळेस आरडाओरडा न करता, त्याला ब्लेम न करता, फक्त माफ करायला चालू केलं. मी फॉरगिव्ह करायचं चालू केलं ना जसं-जसं, तसं असं झालं की समोरच्या त्यावेळेस ती सिच्युएशन एकदम बिकट आहे किंवा चिडचिडची. तिथं माफ करायचं चालू केल्यामुळे काय झालं, तो वाद थांबला. तो वाद थांबला, तर ऑटोमॅटिक तिथलं वातावरण शांत होत गेलं. आणि ते वातावरण शांत होत गेल्यामुळे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला मला छोट्या-छोट्या आयडिया सुचायला लागल्या. त्यातून परत बाहेर. ज्यावेळेस आपण माफ करायला चालू करतो ना, त्यावेळेस बरोबर हळू आपल्याला राग यायला कमी होतो आणि हा राग ज्यावेळेस आपल्या डोक्यातला हळू कमी व्हायला लागतो, ऑटोमॅटिक आपल्या जे काही त्या बिकट सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण ठामपणे उभा राहू शकतो. तुम्हाला जर असं काही सिच्युएशन होत असेल, त्यावेळेस फक्त आहे ना माफ करायला चालू करा. तुमच्यामध्ये सुद्धा खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकतात. मी जो दुसरा पॉइंट चालू केला, शिकायला चालू केला स्वतःहून, स्वतःकडे पाहण्याकडे चालू केलं ना, तो दुसरा पॉइंट म्हणजे जे काम सुरुवात करायची ते स्टार्ट नाऊ. मी जे लगेच स्टार्ट करायला लागले ना, मी असा विचार नाही केला, योग्य वेळ येईल, योग्य सिच्युएशन येईल, योग्य तो टाईम सुरुवात होईल, त्यावेळेस करू, असं केलंच नाही. जे काय करायचं ते मला आज छोटं का होईना, एक पाऊल टाकणं होय, एक छोटंसं स्क्रिप्ट लिहायचं असो, छोटंसं बोलणं असो, 1 मिनिटाचं असो, अर्ध्या मिनिटाचं असो, ते मी सुरुवात करायला चालू केली. आणि ते स्टार्ट करण्यामुळे काय झालं, मला त्या गोष्टीची भीती कमी होत गेली आणि ती गोष्टीची भीती कमी झाल्यामुळे मी दुसऱ्यांकडे पाहण्याचं माझा जो नजरिया तो छान होत गेला, की कोणत्याही गोष्टीला डेअरिंग करावी लागते, कॉन्फिडन्स लागतो. उगाचच छोट्या-छोट्या गोष्टी होत नाही. ह्या गोष्टी मला जशा-जशा समजायला लागल्या किंवा जसं अंडरस्टूड करायला गेले, त्या गोष्टीची स्टार्टिंग झाल्यामुळे भीती कमी झाली. भीती कमी झाल्यामुळे मी माझ्या कामात छान काम करायला लागले. मग माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. तर ज्यावेळेस मी दुसरा पॉइंट माझ्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायला लागले, माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. जे काय करायचं नाऊ स्टार्ट. आत्ताच मला जे काय करायचंय, मी असं नाही बाबा उद्या, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी करू असं केलंच नाही. स्टार्ट नाव करायला लागले आणि त्याने काय झालं, माझे जे काही काम आहे ते छान होत गेले आणि छान होत जाताना तो रिझल्ट मला छान दिसायला लागला आणि त्याने मला अजूनच हॅपी वाटायला लागलं. आणि तिसरा जो पॉइंट आहे ना, तो एकदम खास आहे. तुम्ही जर हा पॉइंट शिकून घेतला, तुम्हाला आहे ना, आत्ताच सध्यापासून जसं माझा तुम्ही व्हिडिओ पाहिजे ना, आत्तापासूनच तुम्हाला भारी वाटायला लागेल. तो म्हणजे जे काही आहे, जे काही आपल्याकडे आत्ता सध्या अवेलेबल आहे, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड, आभार मानायचे. म्हणजेच की ठीक आहे ना, हे आभार मानायला चालू केल्यामुळे जे काही आपल्याकडं थोडं आता आपल्याला कमी जाणवत आहे, त्याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि जे काही आत्ता आपल्याकडे आहे, त्याचा आपण छान आनंद घेऊ शकतो. हे ग्रॅटिट्यूड गोष्ट इतकी खास आहे ना, की तुम्ही एकदा ती समजून घ्यायला लागलात ना, तुम्हाला भारी वाटेल, की ठीक आहे ना, आजच्या सिच्युएशनमध्ये माझी बॉडी छान आहे. आज मी माझ्या फॅमिलीबरोबर आनंद एन्जॉय करते. आज मी थोडा तरी समोरच्या व्यक्तीला सपोर्ट देऊ शकते. हे जे आहे ना ग्रॅटिट्यूड, थँक यू, थँक यू. मी आज खूप छान आहे. थँक यू. आजचा दिवस मी खूप छान काम करू शकले. हे जे ग्रॅटिट्यूड आहे ना, हे म्हणजे साक्षात आपण त्या नम्रतेचा भागाचा अनुभव घेतोय असा होतो आणि ग्रॅटिट्यूड गोष्ट आपण ज्या दिवसापासून आपल्या जवळ ठेवायला लागतो ना, आपल्याला कमी दिसतच नाही आणि त्या कमी सुद्धा आपल्या हळू भरून यायला लागतात. मग आपल्याला दुःख होत नाही आणि आपल्याला दुःख कमी व्हायला लागलं, ऑटोमॅटिक आपल्या चेहऱ्यावर तेज येतं आणि आपल्या चेहऱ्यावर तेज आल्यानंतर, हे ग्लो आल्याच्यानंतर आपण ऑटोमॅटिक कॉन्फिडन्सने आपली कामं करू शकतो. बघा तुम्ही ह्याच्या अगोदर जर असं म्हणत असाल, की हे नाहीये, हे संपलंच आहे, मी कसंबसंच करतीये, तर तुम्हाला तशीच रिझल्ट भेटणार. कारण सगळं रडगाणच चालू होणार. पण तुम्ही आत्ताच्या सिच्युएशनला म्हणतायत, की हां, मी आज किती छान आहे. मी आज छान काम करू शकले. मी 2 मिनिटासाठी माझ्या मैत्रिणीला मोकळ्या मनाने बोलू शकले. हे जे आभार व्यक्त करायला चालू करतो ना, तर आपण खूप छान आपल्या जीवनात आनंदी आणि आनंदी राहणं आणि जो आनंद आहे तो शोधून काढणं खूप खास गोष्ट आहे. तर अशा प्रकारे मी 3 गोष्टींना खूप इम्पोर्टन्स दिलं आणि त्याच्यानंतर जे काही मोटिव्हेशन भेटलं ते आज मी तुमच्या समोर आत्ता इतक्या छान कॉन्फिडन्सने बोलते. हा माझा सक्सेसचा पॉइंट झाला, की ज्यावेळेस मी ह्या 3 पॉइंटला स्वतःमध्ये चालू केलं शिकायचं. मग काय रिझल्ट तुमच्यासोबत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये 3 पॉइंट शिकून घ्या आणि तुम्ही सुद्धा खूप छान आनंदी राहा. तर असा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहितला त्याच्याबद्दल खूप सारे आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही तुमच्या लाईफला कशा 3 पॉइंटनी भारी बनवता. तर थँक यू.